तर काहीच मी आता आलेलो आहे 12 गाड्या बघायला. कोण असतो? अच्छा, तो 12 गाड्या ओढतो. 12 गाड्या कुठे? आपण कसं गुलाल खेळतो गणपती आणि देवी मध्ये, तसं आहे ना 12 गाड्यामध्ये ना भंडारा खेळला जातो. बघाच्या घरी जायचंय. गाईस तुम्हाला आता मी बघत दाखवतो जे मेन गाड्या ओढता ना. राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस सकाळचे नाही, आता दुपारची वाजता आहे 1. बाय द वे अजून माझी आंघोळ नाही झालेली. आज थोडा लेट उठलो कारण की सध्या जिमला जातोय ना. ते काल थोड्या ॲप्स वगैरे मारले पाहिजे. आज बॉडी खूप पेन करत होती. 10:45 उठलो कारण की झोपला असता अजून, पण मावशीला घ्यायला जायचं तर मावशी आलेली घरी, तर तिला घ्यायला जायचं तर सकाळी मग तिला घेऊन आला स्टेशनवरून. अजूनपर्यंत आंघोळ वगैरे बाकी आहे बाई. तर आणि आज गाईस 12 गाड्या पण आहे जुन्या गावामध्ये. मम्मीने सांगितलं मला संध्याकाळी 5 वाजता. म्हटलं यार मी कधी बघितलेल्या नाही, तर मला इच्छा आहे 12 गाड्या बघू मी म्हणून. तर बघू संध्याकाळी तिथे जाऊ आणि कसं असतं ते मी बघू यावेळेस. या रूमचं आहे ना, मी हे लॉक तोडलेलं आहे भाई, कारण की हे ना हे जाम झालं होतं. तर आहे ना बघा, हे असं इथे याच्यात अटकून गेलं होतं, निघतच नाही होतं. डायरेक्ट तोडून टाकलं. कुठे गेलं ते? हे बघा, हे होतं ते. खूप जुनं आहे बाई हे, 20-1 वर्ष झाले ह्या दरवाजाला. गाईस तर हे बघा इथे ना, तुझं नाव काय रे? अंश आले आहे मावशी सोबत, आणि तनिषने आलेलं आहे यावेळेस. याचं नाव विसरून जातो कारण की सगळ्यांचे वेगवेगळे नाव दिलेले आम्ही, असे छोटे ते म्हणता ना आपलं घरात आपण लाडाने बोलता, तर तसं. आणि मावशी वगैरे इथे जेवण करते. काय म्हणत होता मी, आठवण करून दे ना मला. तर काही नाही, आता जेवण करतोय. मावशी आली म्हणून मम्मीने तिच्या बहिणीसाठी फणसाची भाजी बनवलेली बाई. आमच्यासाठी बनवणार नाही, पण तिच्या बहिणीसाठी ती लगेच बनवेल सगळं काही. आम्ही जर असं बोललो ना, मम्मी आज हे बनव, आम्ही कधीच खाल्लं नाही. हा, हॉटेलच उघडून ठेवलेली आहे ना, नोकरच आहे ना तुमची, जे येऊ आणि सगळं बनवून देऊ म्हणून तुम्हाला. बहिणीने बोललं नाही हे किती महिन्यातून येते, वर्षातून येते, तुमचं रोजचं आहे. हा, रोजचं आहे. मग आम्हाला रोज खायची इच्छा होते का? नाही, कधीतरी होते. पण ते सकाळी मेनू ठरवून जातो ना, आज हे करायचंय. मग तुम्ही नॉनव्हेज खाता ना, नॉनव्हेज. हे बघा, तर मग आता आम्ही व्हेजवाला चिकन खाताय गाईस. व्हेजवाला चिकन आहे हे, फणसची भाजी आहे ही, तर आम्ही खाताय. हे का बरं आलेले माहिती का? उद्या आहे किरण मामाच्या मुलीचं बारसं, तर त्यासाठी आलेले. तर मम्मी पण जाणार आहे. आणि ती तिसरी बहीण का तुमची? हा, ती नाही येणार आहे का? उद्या येणार आहे ती. अच्छा, तेच म्हटलं 2 जमल्या, तिसरी आली नाही. तर काहीच मी आता आलेलो आहे 12 गाड्या बघायला. पण आहे ना, त्या 12 गाड्यांचा टाइम आहे संध्याकाळी 6 वाजता. मी खूप लवकर येऊन गेलो, 5 वाजता. मला वाटलं 5 वाजता निघेल वगैरे. तर या चौकामध्ये सियाराम मी हे मुलं भेटलेले गाईस, सबस्क्रायबर्स. तुम्हाला माहिती आहे का सगळं 12 गाड्याबद्दल? काय असतं सांगतो? 12 गाड्या 12 गाड्या असतात बस. आणि त्याच्या पुढे 12 गाड्या म्हणजे 12 गाड्या राहतात. जो भगत असतो ना, तो 12 गाड्या ओढतो. कोण असतो? भगत. अच्छा, तो 12 गाड्या ओढतो. तो एकटा ओढतो का? नाही, तो एकटा ओढत नाही, बाकीचे बी ओढतात. अच्छा, ते 12 गाड्या राहतात. त्या 12 गाड्यांमध्ये अनेक मुलं बसतात. लहान मुलं का? हा, मोठे लहान बसतात. आणि त्याच्या आधी एक दांडा फिरवता, तो काय असता? मानाचा कोंबडा. मानाचा दंड राहतो एक, आणि एक मानाचा कोंबडा राहतो. 5 राऊंड फिरावं लागतं भगतला. हा. आपलं 12 गाड्या आहे ना, हा, त्याचे बी 5 राऊंड फिरावं लागतं. त्याच्यानंतर मग 12 गाड्या बसले गेला वरला, मला की जुनं जेवढापर्यंत 10 मिनिटात पोचता का गाड्या? माहिती कसं वेळ लावतात. बरं, हे जवळच असता ना गाड्या? इथून सुरू होतात तर त्या तिकडे आपला मोठा नालापर्यंत तो तिथे. त्याच्या आधी का? बरं. काय नाव आहे तुमचं? राधे. राधे भैया. रुद्र.
अच्छा आदेश बाई सगळ्यांचे देवांचे नाव घेऊन फिरताय, सगळे देव फिरता माझ्या सोबत कुडापा मंडळाकडे. आणि इकडे बघा बाई इकडे हळद खेळताय, हळद भंडारा ज्याला म्हणता आपण. आणि इकडे ना मठ्ठा वाटप चालू आहे, भंडारा खेळता बाई. इथे डायरेक्ट कपडे बघा व्हाईट आहे, 12 गाड्या इथे. तर या आहे 12 गाड्या. या आपल्या बैलगाड्या असतात ना तर त्यांना लावता. आपण कसं गुलाल खेळतो गणपती आणि देवीमध्ये, तसं आहे ना 12 गाड्यामध्ये ना भंडारा खेळला जातो. अजून तर 1 तास आहे म्हणे गाड्या निघायला. ते उडवताय ना तर इकडे येतंय सगळं. राम राम. हाय. गेला का? चला गाईस आता जाताय बाई, कुठेतरी जाताय. बघतच्या घरी जायचंय. बाई हळद लागेलच अंगाला. मजा येते गाईस, मजा. बनवलं मला. तो बघा मानाचा कोंबडा. मग भाई बिलकुल येईल नाही युट्यूबवर. मानाचे 2 कोंबडे इथे. आता परत तिकडे जातील आता. आता झालाच बाई पडणार आहे. आता जाऊया उद्या बाई अजून करूया. आता अजून गाईस तुम्हाला आता मी बघत दाखवतो.
जे मेन गाड्या ओढता ना. गाईस आता आहे ना ते भगतच्या घरी गेलेले ते. भाई मी आहे ना घरून तोंड वगैरे धुवून येतो, मला खूप आहे ना जळजळ होते. ते घामाला लागते ना तर भंडारा, तो भंडारा इथे लागतोय ना, खूप जळजळ होते मला भाई. पूर्ण परत एक राऊंड फिरून येतील. आधी ते एक मंदिरावर जातील, म्हणजे त्याच्या आधी भगतच्या घरी जातील. मग भगतची आंघोळ वगैरे घालतील, मग तिकडून मंदिरावर जातील, मग असं राऊंड मारून परत इथे येतील. मग इथे आल्यानंतर गाड्यांना ओढायला सुरुवात करतील. गाईस तर चला मी परत आलेला आहे. इथून जाताना पूर्ण रस्त्यावर हळद खेळून जातात, म्हणजे भंडारा खेळत जातात ते. तर 12 गाड्या नाही इथून निघाल्या होत्या बघा. इथे पूजा वगैरे होते गाडीची, आणि मग इथून डायरेक्ट 10 मिनटं लागतं फक्त पोचायला तिकडे, कारण की जवळच आहे ना मंदिर. तर मग तिथपर्यंतच नेता, आणि मग परत मग ते तिकडून थोडं पुढे घेऊन चालले जातं. मग मजा आली पण बाई बघायला. गर्दी बघा गाईस, असं वाटतं ना इथे जत्रा वगैरे लागलेली आहे. लोक ना खूप दुरून येते, खेड्यावर नेता या गाड्या बघायला, 12 गाड्या बघायला. कारण की भाई एक वेगळी फिलिंग असते या 12 गाड्यांमध्ये. पण गाईस बसायचं का याच्यात. गाईस तर बघा परत आहे ना खंडेराव मंदिरामधून सगळे आता आलेले. भगतला तिकडे घेऊन जाता ना शेवटी, म्हणजे 12 गाड्या तिथे जाता ना स्मशानभूमीच्या मागे, तिथे खंडेराव मंदिर आहे. मग तिथून परत आता आलेले सगळे. काय म्हणता रे मित्रांनो, काय भेटायला आले? धन्यवाद. तुम्ही पण आले का भेटायला? धन्यवाद भाऊ. बघा सगळे. जय श्रीराम मित्रा. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. तर काहीच घरी आलेलो आता, आणि थोडं मी बाहेर पण गेलो होतो. घरी आलो आणि घरी येऊन आहे ना त्याचं पिल्लू मला भेटलेलं आहे. हे ना चेरी येऊन आहे ना डायरेक्ट अशी आडवी पडून जाते. दादा ये आणि माझ्या पोटाला सोड असं करते ती. अशी येते इथे लोळून जाते ती, अशी आडवी पडते. दादा असं सोड मला. हे कुत्र्यांचं असतंच गाईस. तुमच्या घरी कुत्रे असेल तर तुम्हाला माहिती असेल. बाय द वे चला मी हा ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव यू ऑल.